Good afternoon all. iTech India welcomes all the participants for today's Regional Distance Learning Seminar Series. Today's topic is Transition to DTG and the speaker is Dr. Anwar Parvez Sayed. Dr. Anwar Parvez Sayed is a public health specialist and HIV-TB physician. He is presently serving iTech India as a country director. He works in close coordination with NACO, providing technical support for strengthening the HIV treatment program. He also works as a clinical associate professor for Department of Global Health, University of Washington. We welcome you, sir, for today's session. Thank you, Shweta. I hope I'm audible. Good afternoon, everyone. The same topic वर याच्या अगोदर पण RDLS झालेत. मला वाटतं की पहिल्यांदा एकदा आपण ट्रान्झिशनवर एक RDLS केलं होतं. ट्रान्झिशन टू DTG फर्स्ट फेजचं जेव्हा नाकोनी ट्रान्झिशनबद्दल एक OM पाठवलं होतं आणि त्याच्यानंतर अजून एक आपण NDLS केलं बेसिकली, ज्यावेळेस TLD बद्दल एक OM आलं आणि रिसेंटली अजून एक OM आलं व्हायरल लोड बद्दल, म्हणजे सगळ्यांचा व्हायरल लोड करायचं आहे त्याच्याबद्दल एक OM नाकोचा आला होता. आय होप सगळ्या स्टाफनी ARTच्या स्टाफनी राईट फ्रॉम मेडिकल ऑफिसर्स टू एव्हरी ART स्टाफ सगळ्यांनी तो OM बघितला असेल. जर बघितला नसेल तर प्लीज ते वाचून घ्या. 3 OM बद्दल मी बोलतोय. एक जे पहिला जे आला होता DTG ट्रान्झिशनचा फेज 1, दुसरा जे आला होता ते ZLN टू TLD करायचं त्याच्याबद्दल, आणि थर्ड जे आलेला सध्या रिसेंटली जे आलेलं आहे ते व्हायरल लोडसाठी आहे, म्हणजे सगळ्यांसाठी जे व्हायरल लोड करायचं त्याच्याबद्दल. OM म्हणजे ऑफिस मेमोरंडम. तर नाकोकडनं जे लेटर येतं त्याच्याबद्दल मी बोलतोय. ज्या सेंटर्सच्या स्टाफनी बघितलं नसेल, डेटा मॅनेजर्सना रिक्वेस्ट आहे की त्यांनी प्रिंटआउट घेऊन सगळ्यांना सर्क्युलेट करावं. तर आजच्या ह्या RDLS मध्ये आपण जे नवीन ART, खूप दिवसानंतर एक नवीन ARTचं ड्रग आलं. मला वाटतं की टेनोफेविर ज्यावेळेस इंट्रोड्यूस झालं त्याच्यानंतर डॉलुटाग्राविर हे त्याच्यानंतरचं पहिलंच ड्रग आहे जे प्रोग्राममध्ये इंट्रोड्यूस झालं आहे. ARTचं नाव आहे डॉलुटाग्राविर, शॉर्ट फॉर्म त्याचा आपण DTG म्हणतो. तर ह्या प्रेझेंटेशनमध्ये आणि सगळ्या नाको फॉर्मॅट्समध्ये तुम्हाला DTG म्हणून दिसेल. DTG किंवा D, त्याचा अर्थ डॉलुटाग्राविर होणार. डॉलुटाग्राविर हे एक इंटिग्रेज इनिबिटर आहे. मी त्याच्यावर नंतर येईन की इंटिग्रेज इनिबिटर काय असतं आणि त्या ग्रुप ऑफ ART मध्ये कुठे ते असणार आहे. तर ह्या पर्टिक्युलर सेशनचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की एकतर ते जे आपण मागच्या RDLS मध्ये डिस्कस केलं होतं की डॉलुटाग्राविर कसं वापरायचं, सिंगल डोस म्हणजे सिंगल ड्रग डॉलुटाग्राविर, त्याच्याबद्दल आपण थोडंसं रिव्हिजन पण करणार. आणि दुसरं जे ZLN टू TLD आणि TLD वर ट्रान्झिशन हे आपण कसं करणार, आणि किंवा तो जे OM आहे नाकोचा ऑफिस मेमोरंडम आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. आणि सगळ्यात शेवटी हे रिपोर्टिंग कसं करायचं, की नाको फॉर्मॅट्समध्ये काय काय चेंजेस झाले असतील तर त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. आणि मग त्याच्यानंतर काही प्रश्न उत्तर वगैरे, जर कोणाचे प्रश्न वगैरे असतील तर ते पण आपण टुवर्ड्स द एंड आपण डिस्कस करूया. तर ही जी स्लाइड आहे हे दाखवण्यासाठी आहे की हे आपण का करतोय नक्की. तर TLD हा जे रेजिमेन आहे ग्लोबली सगळ्यात जास्त आता जे ARTचा वापर होतोय हे TLDचा होतोय. म्हणजे जगात जेवढे ART वर लोक आहेत सगळ्यात जास्त लोक ह्या घडीला TLD वर असणार आहेत. त्याची काही मुख्य कारणं आहेत. एकतर डॉलुटाग्राविर रेजिमेन मध्ये असल्यामुळे जे होणारे फायदे आहेत, म्हणजे जे पेशंट्स आपले साईड इफेक्टमुळे लॉस टू फॉलोअप वगैरे होत होते किंवा ARTला नको म्हणत होते, त्याचं प्रमाण जास्त आहे आपल्या प्रोग्राममध्ये पण. तर तो एक प्रमाण कमी होऊ शकतो TLD कॉम्बिनेशन वापरण्यामुळे, कारण याचे साईड इफेक्ट कमी होणार. मेनली जे एफॅमरेजमुळे जे साईड इफेक्ट जे इतकी दिवस आपली लोक म्हणत होती की चक्कर येते आणि बाकी सगळ्या गोष्टी जे एफॅमरेजमुळे जे आहेत, तर त्या सगळ्या साईड इफेक्ट्स आपण अवॉइड करू शकतो. दुसरे काही आहेत की TLD म्हणजे डॉलुटाग्राविरचे जे साईड इफेक्ट आहेत ते पण खूप कमी आहेत. ते आपण नंतर बघूया डिटेलमध्ये की किती साईड इफेक्ट असणार आणि काय आहेत. आणि जेनेटिक बॅरियर टू रेझिस्टन्स ह्याच्यावर पण एक सेपरेट स्लाइड असेल. पण ह्या टेबलमध्ये जर तुम्ही हे जे कलर्ड बॉक्सेस दिसतात त्यातलं लेफ्ट जी कॉलम आहे DTGच्या खाली जर ग्रीन बघितलं तर ऑल एक्सेप्ट दीज टू आर ग्रीन.
हे जे 2 एक्सेप्शन्स आहेत त्याच्याबद्दल आपण पुढे स्लाइड्समध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. पण अदरवाईज जर आपण बघितलं तर हे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन आहे. पिल बर्डन याच्याने कमी होणार. प्राइस म्हणजे इतक्या लोकांमध्ये हा कॉम्बिनेशन वापरलं गेल्यामुळे प्राइस ऑफ ART पण कमी होणार. आणि मग HIV TB मध्ये आपण वापरू शकतो, HIV 2 मध्ये आपण वापरू शकतो, फर्स्ट लाईन मध्ये वापरू शकतो, सेकंड लाईन मध्ये वापरू शकतो. सो देर आर लॉट ऑफ options where dolutegravir can be used and TLD also can be used. ह्या टेबलमध्ये बाकीचे जे कंपॅरिझन दिलेले आहेत कॉस्टवर किंवा टॅफवर टिनोफेविर अल्फेनामाइड विच इज नाव स्लोली बिकमिंग अ कॉमन ड्रग इन प्रायव्हेट ऑल्सो इट इज अवेलेबल. पण ह्याचे जे रिझन्स आहेत एक तर हे की ऑनगोईंग स्टडीज अजून चालू आहेत, फ्युचरमध्ये कदाचित हे प्रोग्राममध्ये पण येऊ शकतं, पण आत्ता सध्या आपल्याला माहित नाही कारण स्टडीज त्याच्यावर चालू आहेत. एफाव्रेन्स 400 चा एक ऑप्शन आहे फॉर विच आय थिंक TRG टेक्निकल रिसोर्स ग्रुप ऑफ NACO ऑल्सो आय थिंक हॅव अप्रूव्ड. जिथे पण इफाव्रेन्स लागेल कदाचित इन फ्युचर इफाव्रेन्स 400 चे पण टॅबलेट अवेलेबल होतील. पण या घडीला आपल्याकडे डॉलोटेग्राविर सिंगल डोस आहे आणि TLD चा कॉम्बिनेशन आहे आणि हे सगळे त्याचे फायदे आहेत. याच्यामुळे आपण डॉलोटेग्राविर सगळ्या पेशंट्समध्ये किंवा मॅक्सिमम पेशंट्समध्ये याच्या पुढे वापरणार आहोत. पण ही जे शिफ्ट आहे किंवा ट्रान्झिशन आहे एक रेजिमेंटवरून आपण दुसऱ्या रेजिमेंटवर जातो हे एकदम सिस्टमॅटिकली आणि प्लॅन असायला पाहिजे. याचे खूप सारे कारणं आहेत. एक तर पेशंटचं अंडरस्टँडिंग, दुसरं स्टाफचं अंडरस्टँडिंग आणि कन्व्हिनियन्स, तिसरं अवेलेबिलिटी ऑफ स्टॉक्स आणि मग बाकीचे जे अवेलेबिलिटी ऑफ टूल्स, रिपोर्टिंग टूल्स इन्क्लुडेड की कसं आपण पेशंट्सला एक्सप्लेन करणार. तर हे जे पूर्ण प्रोसेस ऑफ ट्रान्झिशन आहे हे खूप केअरफुली आपल्याला करावं लागणार. जर आपण नाही केलं केअरफुली तर काय काय होऊ शकतं. एक तर हे की खूप सारा स्टॉक वेस्ट होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इफाव्रेन्सचा तुमच्याकडे भरपूर स्टॉक असेल तो वेस्ट होऊ शकतो. कदाचित ZLNचा पण काही लोकांकडे स्टॉक असेल. खूप साऱ्या महाराष्ट्र सेंटरमध्ये तर नाही आहेत, मला वाटतं मुंबईच्या सेंटर्समध्ये आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूया की ते कसं मॅनेज करायचं आहे. आणि TLEचा आपल्याकडे खूप सारा स्टॉक आहे. तर जर आपण हे केअरफुली आणि जसं NACOने सांगितलंय तसं जर नाही केलं तर इन फ्युचर खूप सारा ARTचा स्टॉक वेस्ट होणार. तर त्याची काळजी घ्या प्लीज. आणि जे TLDचे स्टॉक्स येत आहेत सध्या तर हे सगळे बाकीचा जर स्टॉक आहे तर त्याला कन्सिडर करून आता नवीन स्टॉक त्यांनी मागवलेले आहेत. जर आपण ते कन्सिडरेशनला जर आपण नाही व्यवस्थित हँडल केलं तर शॉर्टेजेस वगैरे परत होऊ शकतात. म्हणून केअरफुली जसं नाकोने सांगितलंय, जसं सॅक्सने आपल्याला गाईड केलंय त्याप्रमाणे हे आपल्याला ट्रान्झिशन करायचं आहे. तर थोडंसं रिव्हिजन करूया की पहिल्या फेजमध्ये काय झालं होतं. हा एक OM होता जे 24 मेला आला होता. मला वाटतं जूनला सगळ्या ART सेंटरला सर्क्युलेट पण झाला होता. बेसिकली हे फर्स्ट फेज होतं जिथे डॉलोटेग्राविरला इंट्रोड्यूस केलं गेलं आणि ऑल्टरनेट सेकंड लाईन आणि थर्ड लाईन मध्ये डॉलोटेग्राविर वापरा म्हणून सांगितलं इन प्लेस ऑफ राल्टेग्राविर. म्हणजे जिथे आपण राल्टेग्राविर वापरत होतो त्याऐवजी आपल्याला डॉलोटेग्राविर वापरायला सांगितलं गेलं. तर हे दोन मुख्य त्याचे कॅटेगरीज होते. एक तर जे सगळे पेशंट असे पेशंट्स जे राल्टेग्राविर वर आहेत त्याला रिप्लेस करून डॉलोटेग्राविर द्यायला सांगितलं गेलं आणि दुसरे ज्या पेशंटना सेकंड लाईन वरून थर्ड लाईनला घ्यायचं आहे किंवा जे ऑल्टरनेट सेकंड लाईन मध्ये आहेत. म्हणजे ऑल्टरनेट सेकंड लाईन म्हणजे जिथे आपण झिडोडिन आणि टिनोफेविर वापरू शकत नाही किंवा अबाकाविर पण वापरू शकत नाही. तर ह्या लोकांमध्ये ART देण्यासाठी आपल्याला राल्टेग्राविर किंवा डॉलोटेग्राविरचा वापर करावा लागतो. तर ते पेशंटसाठी सेकंड लाईन असतं, पण रुटीन सेकंड लाईन मध्ये आपण प्रोटीएज इनिबिटर वापरतो म्हणजे लोपिनाविर रिटोनाविर किंवा टझानाविर रिटोनाविर. पण हे रुटीन सेकंड लाईन फक्त नाही चालू शकत विच वी गिव्ह ॲज ZL प्लस लोपिनाविर रिटोनाविर और TL प्लस अटाझानाविर रिटोनाविर और सिमिलर कॉम्बिनेशन्स. तर त्या सिच्युएशन्स मध्ये आपल्याला ऑल्टरनेट सेकंड लाईन
एक 5 मिनिटं थांबूया. सरांकडे बहुतेक नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. I'm sorry.
Can you hear me now? Yes, sir. थँक यू. आय एम सॉरी, माझ्याकडनं थोडा इंटरनेटचा इश्यू आहे, म्हणून डिस्कनेक्ट झाला होता. तर आपण ट्रान्झिशन फेज 1 बद्दल बोलत होतो. तर जे ऑल्टरनेट सेकंड लाईन बद्दल मी बोलत होतो की कुठले पेशंट ऑल्टरनेट सेकंड लाईनमध्ये असतात, तिथे आपण TL आणि अटाझानाविर रिटोनाविर किंवा ZL आणि अटाझानाविर रिटोनाविर किंवा PI प्लस NNRTI किंवा NRTI वापरू शकत नाही. तिथे आपण डॉलुटाग्राविर हे सेकंड लाईन, ऑल्टरनेट सेकंड लाईन मध्ये म्हणून वापरत होतो. तर त्या जागी जिथे आपण राल्टेग्राविर वापरत होतो तिथे डॉलुटाग्राविर वापरा म्हणून OM होतं. तर आणि त्याचे डिटेल्स हे आहेत की जे पेशंट राल्टेग्राविर आणि लोपिनाविर रिटोनाविर या कॉम्बिनेशन मध्ये ॲज अन ऑल्टरनेट सेकंड लाईन होते, सगळ्यांचा वारल लोड करायचं होतं. आणि वारल लोड जर सप्रेस असेल, सप्रेस वारल लोड म्हणजे लेस दॅन 1000 कॉपीज ज्यांचं पण आहे, म्हणजे 1000 पेक्षा खाली ज्यांचा वारल लोड आहे, तिथे डायरेक्टली त्यांनी म्हटलेलं की तुम्ही सबस्टिट्यूट करा, म्हणजे लोपिनाविर रिटोनाविर आहे तसं ठेवा आणि राल्टेग्राविरच्या जागी डॉलुटाग्राविर 50 मिलीग्राम OD चालू करा. आणि जिथं वारल लोड अनसप्रेस्ड होतं, म्हणजे आपण फेल्युअर जिथे सस्पेक्ट करत होतो मोर दॅन 1000 कॉपीज, तिथे त्यांनी डरुनाविर रिटोनाविर प्लस डॉलुटाग्राविर 50 मिलीग्राम BD द्यायला सांगितलं होतं. OD-BDचा लॉजिक हा आहे की जर राल्टेग्राविर किंवा कुठलाही इंटिग्रेज इनिबिटर, फॉर एक्झाम्पल इव्हन डॉलुटाग्राविर, जर तुम्ही फर्स्ट लाईनमध्ये किंवा प्रिव्हियस लाईनमध्ये वापरला असेल, तर नेक्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये तीच जी टॅबलेट आहे जर आपल्याला परत वापरायची असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉलुटाग्राविर किंवा राल्टेग्राविर हे आपण प्रिव्हियस लाईनमध्ये वापरलंय, नेक्स्ट लाईनमध्ये आता वापरायचं असेल तर आपण परत डॉलुटाग्राविर वापरू शकतो, पण हे BD डोसमध्ये आपल्याला वापरावं लागेल. त्याच्यामुळे इथे आपल्याला DTG 50 मिलीग्राम BD दिसतोय. तसंच राल्टेग्राविर आणि डरुनाविर रिटोनाविर जे आपले सो कॉल्ड थर्ड लाईनवर जे पेशंट्स आहेत त्यांच्यात पण वारल लोड करायला सांगितलं होतं. आणि जर सप्रेस असेल तर फक्त राल्टेग्राविरच्या ऐवजी डॉलुटाग्राविर द्यायला सांगितलं होतं, आणि जर अनसप्रेस असेल तर डॉलुटाग्राविर BD द्यायला सांगितलं होतं. त्याचप्रमाणे जे मल्टिपल NRTI एक्सपोज जे पेशंट्स आहेत आणि त्यांच्यात जर वायरोलॉजिकल फेल्युअर असेल आणि जर सेकंड लाईन त्यांना लागत असेल तर डॉलुटाग्राविर प्लस लोपिनाविर रिटोनाविर द्यायला सांगितलं होतं. आणि इथे एक लक्षात ठेवा प्लीज की जिथे आपण डॉलुटाग्राविर वापरतो किंवा कुठलाही इंटिग्रेज इनिबिटर वापरतो तर त्याच्याबरोबर अटाझानाविर नाही वापरता येणार, कारण दोन्हीमध्ये थोडे इंटरॅक्शन्स आहेत, मल्टी मॉडरेट इंटरॅक्शन्स आहेत. म्हणून जिथे पण आपल्याला डॉलुटाग्राविर वापरावं लागेल ॲज अ सेकंड लाईन, युजली प्रेफर्ड सेकंड लाईन आपला जे प्रोटीएस इनिबिटर आहे ते आहे अटाझानाविर रिटोनाविर. पण जिथे आपण डॉलुटाग्राविर ॲज अ सेकंड लाईन वापरतोय त्याच्याबरोबर जर आपल्याला चूज करायचं असेल की अटाझानाविर आणि लोपिनाविर मध्ये, तर आपल्याला लोपिनाविर चूज करावं लागेल. दॅट इज द रिझन इथे आपल्याला राईट साईडला जे वरती दिसतंय लोपिनाविर रिटोनाविर प्लस डॉलुटाग्राविर OD. आणि जे सेकंड लाईनचे फेल्युअर आहेत, ज्यांना थर्ड लाईन चालू करायचं आहे, तर त्या सगळ्या लोकांना डरुनाविर रिटोनाविर आणि डॉलुटाग्राविर OD असं चालू करायला सांगितलं होतं. त्यावेळेस लॉकडाऊन चालू होतं आणि वारल लोड अवेलेबल नव्हत्या, म्हणून सगळ्यांना हेच सांगितलं गेलेलं की जे रिसेंट वारल लोड आहे ते कन्सिडर करा डिसिजन मेकिंगसाठी. आता प्रॉब्लेम रिपीट वारल लोड मुळे पण झालं होतं की खूप साऱ्या केसेसमध्ये ते पण पॉसिबल नव्हतं. तर तिथे मेडिकल ऑफिसर विल बी द बेस्ट जज टू डिसाइड की ते कसं मॅनेज करायचं आहे, की इफ रिपीट वारल लोड ऑल्सो इज नॉट पॉसिबल, बट इफ यू कॅन वेट आणि डू एनहान्स अडेरन्स काउन्सिलिंग अँड रिपीट, दॅट यू नीड टू डू. पण मला वाटतं की आत्ता रिपीट वारल लोड किंवा वारल लोड परत चालू झालंय बऱ्याचशा सेंटरमध्ये किंवा सगळ्या सेंटर्समध्ये, तर नाव इट विल बी पॉसिबल. तर जे स्विच फ्रॉम ZLN टू TLDचा जे OM होतं ते हे 7 जुलैला आला होता. हा तो OM होता. आणि ह्या OM प्रमाणे स्विच किंवा जे जे ट्रान्झिशन आपल्याला करायचं आहे ते याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. तर सगळ्यात पहिला मला वाटतं की काही वेळेस पूर्वी, आय थिंक 3 ते 6 महिन्यापूर्वी, एक नाकोकडनं अजून एक लेटर आला होता की जे ZLN वर आहेत त्यांच्या सगळ्यांचे वायरल लोड करायचं चालू करा म्हणून. दॅट वॉज ॲक्च्युली कम्युनिकेटेड बिकॉज ऑफ दिस रिझन ओनली. पण ठीक आहे, जर त्या पेशंटचा वारल लोड त्यावेळेस झाला नसेल तर आत्ता त्यांचा वारल लोड बघायचा आहे. आणि ॲज
ड्युरिंग कोविड सिनॅरिओ जर वायरल लोड पॉसिबल नसेल तर प्रिव्हियस जे वायरल लोड आहे ते कन्सिडर करायचं. इफ वायरल लोड इज लेस दॅन 1000 तर डायरेक्ट आपल्याला स्विच करायचं ZLN वरून TLD वर. इथे आपण स्टॉकचा विचार करायचा नाहीये की आपल्याकडे ZLNचा स्टॉक किती आहे आणि ते संपेस्तोपर्यंत वेट करायचं आहे का, ते करायचं नाहीये. तर एक्झिस्टिंग स्टॉकचा काय करायचं हे आपण पुढे नंतर बोलू परत. तर स्विच करायचं ZLN वरून TLD वर जर वायरल लोड सप्रेस असेल, लेस दॅन 1000 असेल. वायरल लोड मोर दॅन 1000 असेल तर ॲज अ रुटीन प्रोसेस त्याचा स्टेपअप काउन्सिलिंग किंवा एनहान्स अडेरन्स काउन्सिलिंग होईल 3 महिन्यासाठी. म्हणजे काउन्सलर रिइन्फोर्स करतील काउन्सिलिंग, बॅरियर्स आयडेंटिफाय करतील, सोल्युशन सुचवतील आणि 3 महिने व्यवस्थित बघतील. तर मोर दॅन 95% जर 3 कन्सिक्युटिव्ह मंथ्स वायरल पेशंटचा जर अडेरन्स असेल तर त्याचा वायरल लोड रिपीट होणार. आता ह्याला कधी कधी 3 महिन्यापेक्षा जास्त पण वेळ लागू शकतो जर पेशंट स्टील इफ द पेशंट इज नॉट अडेरंट. तर वी वॉन्ट आवर पेशंट्स टू बी व्हेरी मच अडेरंट बिफोर वी इनिशिएट दी स्विच. तर रिपीट वायरल लोड जर लेस दॅन 1000 असेल तर इमिडिएटली TLD ला स्विच करायचं आहे. आणि रिपीट वायरल लोड जर मोर दॅन 1000 असेल तर सासेपला पेशंटला पाठवायचं फॉर स्विच टू TLD ॲज सेकंड लाईन. आता इथे खूप इम्पॉर्टंट आहे, काही लोकांना हे वाटत असेल की अल्टिमेटली हे सगळं करून आपण जर पेशंटला TLDच देणार आहोत तर हे सगळं का करायचं. त्याचे रिझन्स आहेत. वन ऑफ द रिझन्स इज जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की TLD किंवा डॉलुटाग्राविर हे फर्स्ट लाईनमध्ये पण आपण वापरू शकतो, सेकंड लाईनमध्ये पण वापरू शकतो आणि कदाचित पुढे पण आपण वापरू शकतो. पण इट डिपेंड्स ऑन पेशंटची हिस्ट्री काय होती, मागे त्यांनी काय काय मेडिसिन्स घेतले आहेत आणि कुठल्या कुठल्या मेडिसिनला एक्सपोजर झाला आहे आणि TLD OD द्यायचं का BD द्यायचं. कधी कधी हे शक्य आहे की सेकंड लाईनमध्ये पण डॉलुटाग्राविर हे OD डोसमध्ये जाईल, कधी कधी सेकंड लाईनमध्ये डॉलुटाग्राविर BD डोसमध्ये द्यावं लागेल. तर हे सगळे त्याचे मागचे इश्यूज आहेत. म्हणून जर अपॅरंटली तुम्हाला दिसत असेल की स्विच टू TLDच करायचं आहे तर ॲज अ फर्स्ट लाईन करायचं आहे का ॲज अ सेकंड लाईन करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्याच्यासाठी जसं गाईडलाईन्समध्ये सांगितलंय की वायरल लोड करा, सप्रेस असेल तर इमिडिएटली स्विच करा, अनसप्रेस असेल तर एनहान्स अडेरन्स काउन्सिलिंग किंवा स्टेपअप काउन्सिलिंग करा, वायरल लोड रिपीट करा. अगेन जर सप्रेस असेल तर TLD वर मूव्ह करा, जर अनसप्रेस असेल तर पेशंटला सॅसेपला रेफर करा. आता इथे फिजिकल सॅसेप केलंच पाहिजे असं नाही आहे, म्हणजे तुम्ही ईमेलवर पाठवू शकता, टेलिसॅसेप करू शकता किंवा इफ फिजिकल सॅसेप पण करू शकता. तर तेच ॲक्च्युली टेबल मध्ये इथे आपण बघतोय की ZLN वर जर पेशंट असेल तर वायरल लोड करायचं, लेस दॅन 1000 असेल तर TLD OD चालू करायचं आणि ZLN वर असेल आणि वायरल लोड मोर दॅन 1000 असेल तर पूर्ण जे आता मी सांगितलं तो प्रोसेस करायचं आणि TLD OD करायचं ॲज सेकंड लाईन या पेशंट्समध्ये. आता डॉलुटाग्राविर बद्दल इतकं का आपण बोलतो हे आपण मागच्या RDLS मध्ये पण एकदा डिस्कस केलं होतं. तर थोडंसं मी इथं फास्ट जाईन, पण हे सगळे जे मुद्दे आहेत तुम्हाला काउन्सिलिंगच्या वेळेस उपयोगी पडतील. एस्पेशली काउन्सलर्सना ज्या वेळेस काही पेशंट असणार किंवा बरेचसे पेशंट असतील जे सांगतील नाही आम्हाला ZLN वर आम्ही एकदम चांगले आहोत तर कशाला आम्हाला चेंज करताय. किंवा प्रेग्नंट वुमेनमध्ये पण हे सांगितलं जाऊ शकतं की इफ देर इज रिस्क ऑफ न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स देन वाय यू आर शिफ्टिंग अस टू TLD. तर हे असे मुद्दे आहेत की अनलेस अंटील आपल्याला ह्याचे डिटेल्स किंवा सायंटिफिक बॅकग्राऊंड माहीत नसेल तर हे आपल्याला एक्सप्लेन करणं सोपं नाही आहे. ह्याच्यासाठी सगळ्या स्टाफना एस्पेशली काउन्सलर्स, नर्सेस ना ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स माहीत असायला पाहिजे. फक्त मेडिकल ऑफिसरना माहीत असून उपयोग नाही आहे. तर दॅट इज द रिझन दीज थिंग्स आर बिंग रिपीटेड अगेन अँड अगेन. सगळ्यात पहिलं हे की एफिकसी आणि सस्टेनेबिलिटी. तर ह्या स्टडीज किंवा खूप सारे स्टडीज असे आहेत जे सांगतं की TLE ला आणि TLD ला त्यांनी कम्पेअर केलंय. तर आणि कम्पेअर करून हे बघितलं की अनडिटेक्टेबल जे व्हायरल लोड आहे आणि जे किती ड्युरेशन पर्यंत व्हायरल लोड अनडिटेक्टेबल राहू शकतं, तर त्याच्या दोन्ही रेजिमेंटच्या कम्पॅरिझनमध्ये म्हणजे TLE आणि TLD मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर डॉलुटाग्राविर बेस्ड जे रेजिमेन आहेत हे सुपिरियर आहेत. म्हणजे हे मोर इफेक्टिव्ह आहेत, मोर पॉवरफुल आहेत आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे हा जे आता दिसतं आपल्याला स्लाइडमध्ये जे ग्राफमध्ये जे आपल्याला दिसतं
त्या ग्राफ प्रमाणे जर आपण बघितलं की जे व्हायरल जे सप्रेशन होतो ते किती फास्ट होतो डॉलुटाग्राव्हिर मध्ये. म्हणजे जे इफॅव्हरेज बेस्ड रेजिमेन आहेत त्यांच्यात सप्रेशन जर 4 वीक्स मध्ये किंवा 12 वीक्स मध्ये होत असेल तर डॉलुटाग्राव्हिर बेस्ड रेजिमेन मध्ये सेम सप्रेशन जे आहे हे 4 वीक्स मध्ये होतो. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की 1 महिन्याच्या आत डीटीजी जर तुम्ही चालू केलं पेशंटला तर 1 महिन्याच्या आत त्याचं सप्रेशन होऊन जातं. आणि जर इफॅव्हरेज बेस्ड रेजिमेन जे आहेत त्यांचं सप्रेशनसाठी 3 महिने पण लागू शकतात. हा ॲडिशनल बेनिफिट याच्यासाठी आहे स्पेशली इन प्रेग्नंट वुमेन. जर आपण मदर टू चाइल्ड ट्रान्समिशनला प्रिव्हेंट करायचं असेल ड्युरिंग प्रेग्नन्सी तर मदरचा व्हायरल लोड कमी होणं खूप महत्वाचं आहे. तर कमीच फक्त होणं महत्वाचं नाहीये तर अनडिटेक्टेबल किंवा सप्रेस होणं महत्वाचं आहे. तर जितकं फास्ट सप्रेशन होईल तेवढं बाळाला HIV व्हायचा धोका कमी असणार. तसंच जर कोण HIV पॉझिटिव्ह असेल, जर आपण ART चालू केलं आणि त्या माणसापासून जर रिस्क ऑफ ट्रान्समिशन टू दी सेक्शुअल पार्टनर ऑल्सो जर आपण बघितलं तर ते पण डीटीजी जर चालू केलं, डीटीजी बेस्ड रेजिमेन जर आपण चालू केले तर इथे खूप लवकर सप्रेशन होतो व्हायरल लोडचा आणि रिस्क ऑफ ट्रान्समिशन हे जे आहे हे खूप कमी होऊन जातं. हे रिझन्स आहेत ज्याच्यामुळे जे एस्पेशली व्हायरल लोड रिलेटेड ज्याच्यामुळे आपल्याला ह्याचे बेनिफिट्स आपल्याला दिसतील. टॉलरेशन किंवा टॉलरेबिलिटी जर बघितलं की साईड इफेक्ट प्रोफाइलिंग जर आपण बघितलं तर जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांना माहिती आहे की जे आपण इफॅव्हरेज जेव्हापासून लोकांना सगळ्यांना द्यायचं चालू केलं तर खूप सारे पेशंट याच्यामुळे डिफॉल्टर झाले किंवा LFU झाले की त्यांना इफॅव्हरेज सूट झालं नाही. खूप साऱ्या पेशंटमध्ये आपण नवेरपेन पण देऊन बघितलं बट काही पेशंट्स जे सोडून गेले ते इफॅव्हरेजच्या टॉक्सिसिटी प्रोफाईलमुळे पण सोडून गेले. तर ते जर आपण कम्पेअर केलं की रेट ऑफ डिस्कंटिन्युएशन किती आहे तर इट इज 2% वर्सेस 10%. म्हणजे 5 टाइम्स मोर डिस्कंटिन्युटीचे रेट आहे जसं जर आपण इफॅव्हरेज बेस्ड रेजिमेन दिलं. तर डॉलुटाग्राव्हिर त्या जे आपले LFU बिकॉज ऑफ साईड इफेक्ट जे होत होते ते कमी करण्यासाठी पण त्याची मदत होईल. आणि जर 96 वीक वर बघितलं तर 3 वर्सेस 11% आहे. दॅट मीन्स इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. जेनेटिक बॅरियर टू रेझिस्टन्स म्हणजे व्हायरसला किती अवघड किंवा डिफिकल्ट आहे रेझिस्टन्स डेव्हलप करण्यासाठी कुठल्या एका ड्रग च्या अगेन्स्ट. तर आपण जर कम्पेअर केलं बाकीच्या सगळ्या ड्रग्समध्ये इथे जे स्क्रीनवर तुम्हाला जे ग्राफ दिसतं हे पोटेन्सी आणि बॅरियर टू रेझिस्टन्सचं हे दिसतं कम्पॅरिझन. सगळ्या ART ड्रगच्या इंटर ART कम्पॅरिझन तुम्ही म्हणू शकता. तर जे लेफ्ट लोअर क्वाड्रंट मध्ये म्हणजे इथे ग्रे जे टॅबलेट्स दिसतात हे कम्पॅरेटिव्हली लेसर पोटेंट आणि वीकर बॅरियर टू रेझिस्टन्स असणारे ड्रग्ज आहेत. म्हणजे काय की व्हायरससाठी हे सोपं आहे की ह्या ड्रग्सच्या अगेन्स्ट त्यांनी रेझिस्टन्स व्हावं. तसंच जर राईट अप्पर क्वाड्रंट मध्ये जर आपण बघितलं तर DTG, बिक्टेग्रावेर आणि DRVR म्हणजे डरुनावेर हे जे आहे ड्रग्स हे हायली पोटेंट आहेत आणि हायेस्ट बॅरियर टू रेझिस्टन्स यांना आहे. म्हणजे इट इज नॉट इझी फॉर द व्हायरस टू डेव्हलप रेझिस्टन्स अगेन्स्ट दीज ड्रग्स. तर डॉलुटाग्राव्हिर इज वन ऑफ देम अँड दॅट इज वाय वी आर स्टार्टिंग डॉलुटाग्राव्हिर इवन इन द फर्स्ट लाईन. जेव्हा आपल्याला असं वाटतं की हे चालू केल्यानंतर की फॉर लॉंगर ड्युरेशन ऑफ टाइम अवर पेशंट्स विल बी ऑन वन लाईन ऑफ ट्रीटमेंट ओनली अँड दे वोंट फेल. तर हा एक इश्यू आहे जे आपण मागे जे डिस्कस केलं होतं की प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सी पोटेन्शियलचं काय. तर इज इट सेफ इन प्रेग्नन्सी और इज इट सेफ इन विमेन हु आर इन प्रेग्नन्सी पोटेन्शियल म्हणजे जे प्रेग्नंट होऊ शकतात. 2017-18 पर्यंत काहीच कुणाला कंप्लेंट नव्हते. डॉलुटाग्राव्हिर वॉज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द बेस्ट ड्रग्स आणि आता पण ते कन्सिडरेशन आहे. पण 2018 मध्ये काय झालं बोत्सवाना विच इज अन आफ्रिकन कंट्री तिथे एक स्टडी झाली त्याच्या अगेन्स्ट त्यांनी त्या स्टडीमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी 426 विमेन मध्ये स्टडी केलं तर त्यांना जे त्यांच्यापासून जे बाळ जन्माला आले तर त्यांच्यात 4 किंवा 4 चिल्ड्रन मध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स दिसले. तर न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे न्यूरल ट्यूब म्हणजे हे एक जे डेव्हलपमेंटल फेज आहे बाळाचं विदिन फर्स्ट मंथ ऑफ टाइम. तर पहिल्या महिन्यामध्ये न्यूरल ट्यूब ऍक्च्युली क्लोज होऊन जाते. म्हणजे न्यूरल ट्यूब ते स्ट्रक्चर आहे ज्याच्यामधून
बाळाचं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड डेव्हलप होतो. तर आणि हे डेव्हलपमेंट कम्प्लीट होतो विदिन 1 मंथ, म्हणजे 28 डेज पर्यंत न्यूरल ट्यूब क्लोज होऊन जाते. याचा अर्थ हा की न्यूरल ट्यूब वर जर काही टॉक्सिक ड्रगचं एक्सपोजर असेल बिफोर 28 डेज ऑफ प्रेग्नन्सी, तर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतं. आणि आफ्टर 28 डेज ऑफ प्रेग्नन्सी, आफ्टर फर्स्ट मंथ ऑफ प्रेग्नन्सी, इवन इफ यू गिव्ह और यू डोंट गिव्ह, इट डझंट मॅटर, कारण न्यूरल ट्यूब ऑलरेडी क्लोज झालेली आहे, तर त्याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होत नाही. तर दॅट इज सायंटिफिक बॅकग्राऊंड. पण जर आपण स्टडी बघितलं, त्यांनी हे सांगितलं की 426 मधले 4 बाळांना न्यूरल ट्यूब डिफेक्ट झाले. आता हा डेटा खूप लिमिटेड होता किंवा कमी होता, तर म्हणून सगळ्या जगात जिथे पण डीटीजीचा वापर होतोय, सगळ्यांनी हे स्टडी चालू केले. तर 2019 मध्ये सेम बोत्सवाना मध्ये सेम सिमिलर पॉप्युलेशन मध्ये त्यांनी अजून जास्त विमेन मध्ये हे स्टडीचा जे स्कोप होता ते वाढवलं. आणि त्यांनी परत बघितलं तर हा रिस्क परत अजून कमी झाला होता. जे सुरुवातीला त्यांना वाटलं की 0.9% आहे, ते नंतर जाऊन 0.3% त्यांना दिसलं. म्हणजे 5 बाळांमध्ये हे झालं आउट ऑफ 1683. तर असं आता अजून त्याच्यावर अजून डेटा कलेक्शन चालू आहे. तर जसं जसं वेळ पुढे जाईल, सगळ्यांचा अनुमान हाच आहे की जसं जसं आपण जास्त प्रेग्नंट वुमेन मध्ये हे स्टडी करणार आणि जास्त याचा डेटा अवेलेबल होईल, आपल्याला हाच प्रमाण असं पण दिसेल की याच्यात जे रिस्क आहे ते कमी कमी होत गेलंय. एक बेस्ट एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या लोकांनी सुरुवातीपासून काम केलं असेल, इफॅव्हरेन्स, त्यांना आठवत असेल की सुरुवातीला आपण प्रेग्नंट वुमेन मध्ये इफॅव्हरेन्स नाही द्यायचं. त्याचा रिझन पण हाच होता की न्यूरल ट्यूब डिफेक्टचा रिस्क आहे म्हणून आपण देत नव्हतो. पण जसं जसं डेटा अवेलेबल होत गेला, असंच कळालं की रिस्क इज इक्वल इवन इफ यू गिव्ह इफॅव्हरेन्स और यू डोंट गिव्ह इफॅव्हरेन्स. तर कदाचित फ्युचरमध्ये डीटीजीचे पण असंच होईल. पण आणि जसं आतापर्यंतचा जो डेटा अवेलेबल आहे ते पण त्याच डायरेक्शन मध्ये आपल्याला दाखवतं. म्हणून ह्या कारणामुळे ज्यावेळेस तुम्ही पेशंटचं काउन्सिलिंग कराल, यू शुड नॉट बी लेस कॉन्फिडंट इन सेइंग दॅट डीटीजी इज बेनिफिशियल और इफेक्टिव्ह. बट स्टील ॲज इट इज नॉट देअर इन ब्लॅक अँड व्हाईट, तर ज्यावेळेस आपण सांगणार वी विल गिव्ह ऑल दी ऑप्शन्स टू दी प्रेग्नंट वुमेन किंवा दोज हु आर इन प्रेग्नन्सी पोटेन्शियल. ह्याच्यात फरक आहे. मी हे दोन वेगवेगळे करून का सांगतोय, कारण प्रेग्नन्सी डायग्नोज होण्यासाठी कमीत कमी 1 महिन्याच्या वरचा पिरियड आपल्याला लागतो. बिफोर 1 मंथ आय डोंट थिंक वी एव्हर डायग्नोज प्रेग्नन्सी. युजली वी डायग्नोज प्रेग्नन्सी ॲट द एंड ऑफ 2nd मंथ और 3rd मंथ. आणि इफ जर लेडी ऑलरेडी डीटीजी बेस्ड रेजिमेनवर असेल, तर आणि ऑलरेडी इट इज 2nd or 3rd मंथ, इट डझंट मेक एनी डिफरन्स इफ यू कंटिन्यू डीटीजी और यू डोंट कंटिन्यू. म्हणजे तुम्ही कंटिन्यू जरी केलं किंवा नाही जरी केलं, तर न्यूरल ट्यूबवर त्याचा इफेक्ट काय तुम्ही कमी करू शकत नाही. पण जी प्रेग्नंट वुमेन किंवा जे विमेन प्रेग्नन्सी पोटेन्शियल मध्ये आहेत, म्हणजे आज न उद्या ते प्रेग्नंट होऊ शकतात, असे जे आहेत, विचारायचं नाहीये की तुम्ही प्रेग्नंट होणार म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करताय का करत नाहीये, त्याच्याप्रमाणे ऑप्शन द्यायचं असं नाहीये. कन्सिडर एव्हरीवन इन दी प्रेग्नन्सी पोटेन्शियल फ्रॉम 15 to 45 फॉर एक्झाम्पल, और 15 to 49 एज ग्रुप. आणि त्या सगळ्यांमध्ये ह्या प्रकारचं काउन्सिलिंग करायचं आहे की इफ यू बिकम प्रेग्नंट अँड इफ यू आर ऑलरेडी ऑन डॉलुटाग्राविर, हे मुद्दे असू शकतात. पण हॅव्हिंग सेड ऑल दिस, WHO काय केलं, हे कम्पेअर करून बघितलं की ह्याच्यात धोका किती आहे आणि ह्याचे फायदे किती आहेत. तर आपण ज्यावेळेस काउन्सिलिंग करणार, हाऊ वी शुड बी एबल टू डील विथ दिस होल इश्यू. तर सगळ्यात पहिला बेनिफिट्स जर आपण बघितलं की ड्युरिंग प्रेग्नन्सी मदर टू चाइल्ड ट्रान्समिशनचं जे रिस्क आहे ते कमी करण्यात डॉलुटाग्राविरचा काय रोल आहे, दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट विच वी नीड टू कन्सिडर. जर आपण प्रेग्नंट वुमेनला TLE किंवा बाकीचं रेजिमेन दिलं, तर डीटीजीचे होणारे बेनिफिट्स जे आहेत ते आपण त्या वुमनला देत नाहीये. तसंच सेक्शुअल ट्रान्समिशनचे रिस्क आहे किंवा मदर टू चाइल्ड ट्रान्समिशन किंवा मॅटर्नल डेथचं जे रिस्क आहे, ऑल दोज आर बेनिफिट्स ऑफ डीटीजी ओव्हर अदर ART कॉम्बिनेशन्स. तसंच रिस्क आपल्याला ऑनेस्टली एक्सप्लेन करावा लागेल अबाउट न्यूरल ट्यूब डिफेक्ट, आणि काही काही विमेनमध्ये वेट गेन मुळे जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते पण होऊ शकतात. ऑल दोज थिंग्स नीड टू बी अगेन एक्सप्लेन. But again, towards the end, you will have to say that benefits of DTG in women who are in pregnancy potential or childbearing potential, who are newly initiated IRT, likely to outweigh the risk associated with it. म्हणजे रिस्क पेक्षा बेनिफिट याचे जास्त आहेत, हे आपल्याला क्लिअरली सांगता आलं पाहिजे.
आणि whatever questions if patients ask, we should be in a position to explain them. It all depends on how you explain. That is why explain in a positive way. That is what is the take home message. आता जर सगळं एक्सप्लेन करून इफ दे टेल अस दॅट दे आर म्हणजे जर त्यांनी सांगितलं की दे आर नॉट प्लॅनिंग टू हॅव अ प्रेग्नन्सी, तर कॉन्ट्रासेप्टिव्ह जे मेथड्स आहेत ते पण आपल्याला एक्सप्लेन करता आले पाहिजेत. तर विच एव्हर फॅसिलिटी यू वॉन्ट टू रेफर टू दोज फॅसिलिटीज, वी कॅन रेफर दोज पेशंट्स टू दोज फॅसिलिटीज टू यूज कॉन्ट्रासेप्शन मेथड्स. आणि आपण जर काउन्सिलिंग करू शकला तर दॅट ऑल्सो यू कॅन डू. So we need to explain them and we need to help them out in whatever option they select. आणि ज्या वुमेननी ऑप्शन सिलेक्ट केला नाही DTGचा, तर त्यांच्यात आपण TLE चालू करणार आणि त्यांना आपण परत एकदा एक्सप्लेन करणार की इफ दे आर नॉट प्लॅनिंग प्रेग्नन्सी, तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे हे पण आपण त्यांना एक्सप्लेन केलं पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की सेकंड किंवा थर्ड मंथ नंतर, प्रेग्नन्सीच्या सेकंड किंवा थर्ड मंथ नंतर इट इज सेफ टू गिव्ह ऑर इनिशिएट ऑर कंटिन्यू पेशंट्स ऑन DTG बेस्ड रेजिमेन. तर त्याचा आणि न्यूरल ट्यूब डिफेक्टचा काही संबंध नसणार आहे. जसं मी सांगितलं, न्यूरल ट्यूब क्लोजेस ॲट दी एंड ऑफ फर्स्ट मंथ ऑफ प्रेग्नन्सी, तर त्याच्यानंतर इट ॲक्च्युली डझंट मॅटर. ही समरी आहे काउन्सिलिंगसाठी उपयोगी जे पडेल तुम्हाला, की रॅपिड व्हायरल लोड सप्रेशन DTG मुळे होतो, साईड इफेक्ट कमी आहेत. कम्पॅरेटिव्हली जर आपण इफॅव्हरन्स सर जर कम्पेअर केलं तर खूप त्याचे साईड इफेक्ट कमी आहेत. पोटेंट रेजिमेन आहेत, ड्रग इंटरॅक्शन्स कमी आहेत, जेनेटिक बॅरियर टू रेझिस्टन्स त्याचं चांगलं आहे. ऑल पॉप्युलेशन्समध्ये आपण वापरू शकतो, म्हणजे प्रेग्नंट, नॉन प्रेग्नंट, HIV-1, HIV-2, HIV-1 and 2, HIV TB, HB-HC, तर सगळ्या पॉप्युलेशनमध्ये आपण TLD किंवा डॉलोटोग्राफी बेस्ड रेजिमेन वापरू शकतो. सगळ्या क्लासेस ऑफ ART मध्ये जर बघितलं आपण तर डॉलोटोग्राविर इथे आपल्याला दिसतं, विच इज अन इंटिग्रेज इनिबिटर. अर्लियर वी हॅड राल्टेग्राविर विच वॉज यूज इन थर्ड लाईन ओनली, बट नाव वी आर युझिंग डॉलोटोग्राविर ओनली इन दी second line, first line, second line and third line as well. If you remember viral loads, virus multiplication, just to mention the target of ART or this dolutegravir in this particular situation, HIV virus आणि HIV virus मध्ये RNA आणि 3 एन्झाईम, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, इंटिग्रेज आणि प्रोटीएज. आणि ज्यावेळेस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेजचा सिंगल स्टँडर्ड RNA वरून डबल स्टँडर्ड DNA होतो आणि ते न्यूक्लियसचा आत जातोय, तर इथे इंटिग्रेज एन्झाईम कम्स इन टू ऍक्शन. आणि इंटिग्रेज एन्झाईमचं काम आहे की प्रोव्हायरल DNA ला न्यूक्लियसमध्ये घेऊन जाणं. तर त्याला सप्रेस करण्यासाठी किंवा ही जी स्टेप आहे हे ब्लॉक करण्यासाठी डॉलोटोग्राविरचा रोल आहे किंवा इंटिग्रेज इनिबिटरचा रोल आहे. तर ऍडव्हर्स इफेक्ट जर आपण किंवा साईड इफेक्ट बघितले डॉलोटोग्राविरचे, इन्सोमनिया आहे म्हणजे झोप न येणे किंवा डिस्टर्ब स्लीप. आता हे किती प्रमाणात आणि किती पेशंट्समध्ये होईल हे आता आपल्याकडे डेटा अवेलेबल नाहीये, भारतामध्ये तर नाहीये, कारण इतके लोकांना अजून डॉलोटोग्राफी दिलंच नाहीये. तसंच हेडेक, डिझीनेस, टायर्डनेस, अलर्जिक रिॲक्शन्स, डॉलोटोग्राविर असोसिएटेड वेट गेन. प्रायव्हेटमध्ये ज्या लोकांनी डॉलोटोग्राविरचा वापर केलाय त्या लोकांनी हे सांगितलं की वेट गेन हे कॉमन साईड इफेक्ट आहे जे लोक सांगतात. आपल्या पेशंट्समध्ये वेट लॉसचे कंप्लेंट खूप आहेत, म्हणून मला नाही माहित की किती लोक वेट गेनचं कंप्लेंट करतील. पण जे रेग्युलर जे हे आहेत लाईफस्टाईल असोसिएटेड किंवा लाईफस्टाईल रिलेटेड जे एक्सरसाइजेस वगैरे किंवा ऑप्शन्स आहेत हे आपण त्यांना सुचवू शकतो ज्यावेळेस लोकांना आपण DTG चालू करतोय. तर इनिशियल मंथ्समध्ये किंवा इन दिस होल इयर आय थिंक ऑल ART सेंटर्स नीड टू बी विजिलंट ऑन साईड इफेक्ट्स ऑफ डॉलोटोग्राविर. म्हणजे काय, केअरफुली आपल्याला साईड इफेक्ट्स रेकॉर्ड करावे लागतील, इन्क्लुडिंग फार्मासिस्ट जे आपले डिस्पेन्सेशन रजिस्टरमध्ये साईड इफेक्टचा कॉलम आहे तिथे पण साईड इफेक्ट नोट करत चला प्लीज, एस्पेशली डॉलोटोग्राविर. कारण जे डेटाबेस ART सेंटर्स NACOला देतील त्याच्या बेसिसवर पुढचे ऍक्शन्स ते ठरवू शकतात. अदरवाईज डेटा जनरेट जर झाला नाही तर ऍक्शन पण आपण घेऊ शकत नाही. तुम्ही 1000 वेळा सांगा की नाही माझ्या पेशंटमध्ये मी खूप वेळा बघितलं की हे साईड इफेक्ट आहेत, पण हे जर तुम्ही डॉक्युमेंट केलं नाही तर त्याच्यावर ऍक्शन पॉसिबल नाहीये. तर टू टेक एनी ऍक्शन फॉर NACO, डॉक्युमेंटेशन ऑफ साईड इफेक्ट्स इज रिअली इम्पॉर्टंट. ड्रग इंटरॅक्शन मध्ये काही कॉमन ड्रग आहेत जसे की अँटासिड आहेत किंवा मल्टीविटामिन
किंवा कॅल्शियम सप्लिमेंट, एस्पेशली आता कोविडमध्ये लोक खूप सारे कॅल्शियम सप्लिमेंट्स वगैरे घेतात, किंवा इवन बाकीचे आयर्न सप्लिमेंट्स, मॅग्नेशियम ॲज अन अँटासिड जे लोक घेतात. तर हे कॉमन ड्रग्ज आहेत प्रॅक्टिसमध्ये, किंवा इवन ओव्हर द काउंटर जे लोक घेतात. तर तसं जर असेल तर त्या पेशंट्सना आपल्याला सांगावं लागेल की इफ यू वॉन्ट टू टेक इट, यूज 2 hours बिफोर और 6 hours आफ्टर डॉलोटोग्राविर. म्हणजे डॉलोटोग्राविर ज्या वेळेस ते घेतात त्याच्या 2 तास अगोदर त्यांनी ते ड्रग्ज घ्यावेत, किंवा 6 तासानंतर त्यांनी घ्यावेत. बाकीचे जे ड्रग्ज आहेत हे स्पेसिफिक पॉप्युलेशन मध्ये आहेत. म्हणजे एपिलेप्सी किंवा झटक्याचा ज्यांना आजार असेल तर त्यांच्यात कार्बेमाझेपिनचा वापर केला जातो, किंवा फिनिटॉइन वापरलं जातं. तर असं जर असेल तर सेफ ड्रग इज टू यूज सोडियम वॉल्प्रोएट. And if you don't want to use sodium valproate, then BD dose may be required of DTG. But this decision has to be taken by consulting again medicine specialist or other faculties from the other divisions. मेटफॉर्मिन जर वापरायचं असेल, जे कॉमन ड्रग आहे जे आपण डायबिटीज मध्ये वापरतो, तर मेटफॉर्मिनचा डोस जे आहे हे 1000च्या वर नाही गेलं पाहिजे जर डॉलोटोग्राफी पेशंट असेल. तर ह्याच्यासाठी डायबेटॉलॉजिस्ट किंवा जे फिजिशियन आहे त्याच्याबरोबर डिस्कस करून ते ठरवावं लागेल की बाकीचे दुसरे अँटीडायबेटिक ड्रग ते देऊ शकतात, कारण आपल्याकडे डीटीजी वरचं दुसरं ऑप्शन नसणार आहे. तर रिफॅम्पेसिन जर वापरायचं असेल तर ॲज लॉंग ॲज पेशंट इज ऑन रिफॅम्पेसिन फॉर टीबी मोस्ट कॉमनली अँड लेस कॉमनली फॉर लेप्रेसी. जर असं असेल आणि रिफॅम्पेसिन बरोबर वापरायचं असेल तर फ्युचरमध्ये कदाचित तुम्हाला रिफॅब्युटिन नाही दिसणार. जरी असेल तर लेस अवेलेबल असेल तर डीटीजीच आपल्याला द्यावा लागेल. तर ऑप्शन विल बी टू यूज डीटीजी इन बीडी डोस, डबल डोस द्यायचं, सकाळी एक संध्याकाळी एक, जोपर्यंत पेशंट रिफॅम्पेसिनवर आहे. आणि जेव्हा रिफॅम्पेसिन बंद होईल बीडीचा परत ओडी डोस होऊन जाईल. आता काही स्लाइड्स मी फ्युचरचे दाखवतोय. सध्याचे जे ओएम आहेत हे मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं, 2च ओएम सध्या आलेले आहेत. एक तर डाल्टेग्राविर वरून डॉलोटाग्राविर किंवा ZLN वरून TLD. पण फ्युचरमध्ये हळूहळू बाकीचे रेजिमेंटवर पण शिफ्ट होतील. पण जोपर्यंत नॅकोचे डायरेक्टिव्ह नाही येणार किंवा लेटर नाही येणार तोपर्यंत आपल्याला हे करायचं नाहीये. तर हे फ्युचरचं मी तुम्हाला दाखवतोय. तर सगळ्यात पहिलं हे की व्हायरल लोड आता सगळ्यांमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. इफ द पेशंट इज ऑन ART फॉर मोर दॅन 6 months. आणि तिथे अडेरन्सचा पण क्रायटेरिया नाही आहे. जर इफ यू हॅव रेड दी OM केअरफुली तर सगळ्या पेशंट्समध्ये व्हायरल लोड करून घ्यायचं इफ दे आर ऑन ART फॉर मोर दॅन 6 months. आणि डिपेंडिंग ऑन दी रिझल्ट्स वी नीड टू ऍक्च्युली टेक दी नेक्स्ट कोर्स. तर डीटीजी कुणाला पण देऊ शकतो. वेट जर मोर दॅन 20 kg असेल आणि एज मोर दॅन 6 years असेल तर त्या सगळ्या लोकांमध्ये आपण देऊ शकतो. तर इथं अडल्ट पिडियाट्रिकचं ते जे आपलं होतं की मोर दॅन 15 years, लेस दॅन 15 years, ते ह्याच्यात काहीच नाही आहे. जे पण पेशंट असेल, अडल्ट असो, पिडियाट्रिक असो, मेल असो, फिमेल असो किंवा TG असो, एनी पेशंट, वेट बघायचं मोर दॅन 20 kg असेल आणि एज बघायचं मोर दॅन 6 years असेल. तर ह्याच्या दोन्हीपैकी एक पण जर सॅटिस्फाय होत नसेल तर वी कॅनॉट गिव्ह डॉलोटाग्राविर 50 milligram वॉट एव्हर डोस वी हॅव. इन फ्युचर त्याचे दुसरे 5 milligram डॉलोटाग्राविरचं पण सध्या डिस्कशन चालू आहे. पण जर ते अवेलेबल होईल तर पीडियाट्रिक मध्ये आपण ते पण वापरू शकतो. दॅट इज फ्युचर. पण आता सध्यासाठी जर डीटीजी वापरायचं असेल तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवा की वजन 20 किलोच्या वर पाहिजे आणि एज 6 वर्षाच्या वर पाहिजे. तर हे प्रेफर्ड रेजिमेन असणार आणि फेज मॅनर मध्ये हे ट्रान्झिशन होईल आणि नॅको त्याच्यावर OM पाठवत जाईल आणि आपल्याला ड्रग स्टॉक अवेलेबिलिटी पण चेक करत राहायचं. हे सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर दॅट यू नीड टू कन्सिडर. तर आपलं जे प्रेफर्ड फर्स्ट लाईन होईल पुढे जाऊन, जसं सध्या TLE आहे तर ते TLD होऊन जाईल. आणि बेनिफिट मी परत तुम्हाला सांगितले की सगळ्या पॉप्युलेशन्स मध्ये वापरू शकतो. एक इश्यू याच्यात आहे की जेव्हा आपण TLD फिक्स डोस वापरणार तर हे प्रेफर्ड फर्स्ट लाईन फॉर एज मोर दॅन 10 years आणि वेट मोर दॅन 30 kg त्यांनी दिलं इथे. तर हे कशासाठी आहे तर इथे डॉलोटाग्राविर तर आपण वापरू शकतो इफ एज इज मोर दॅन 6 years आणि वेट इज मोर दॅन 20 kg. पण टिनोफाविर आपण वापरू शकत नाही. दॅट इज द रिझन. इथे टिनोफाविर वापरण्यासाठी एज मोर दॅन 10 years असायला पाहिजे आणि वेट मोर दॅन 30 kg असायला पाहिजे. कारण जे आपण टिनोफाविरचा डोस वापरतोय 300 milligram आपल्याकडे तेच एक ऑप्शन अवेलेबल आहे. तर ते डोस वापरण्यासाठी एज मोर दॅन 10 years असायला पाहिजे आणि वेट मोर दॅन 30 kg असायला पाहिजे.
तर परत एकदा रिपीट करतोय की डीटीजी वापरण्यासाठी म्हणजे डॉलुटाग्राविर वापरण्यासाठी एज मोर दॅन 6 इयर्स, वेट मोर दॅन 20 kg. पण टीएलडी वापरण्यासाठी एज मोर दॅन 10 इयर्स लागणार आणि वेट मोर दॅन 30 kg लागणार. क्लिअर आहे? तर इन बिटवीन काय करायचं हे पुढच्या स्लाइडमध्ये येईल. म्हणजे जे चिल्ड्रन आहेत ज्यांचं लेस दॅन 30 kg आणि लेस दॅन 10 इयर्स आहेत. तर लेस दॅन 30 kg जर असतील तर अडल्ट्स आणि अडोलेसंट जर असतील तर त्यांच्यात अबाकाविर आणि लॅमोवुडिनचं कॉम्बिनेशन असणार. एलचं कॉम्बिनेशन अडल्ट टॅबलेट आणि डॉलुटाग्राविर वन्स डेली त्यांना द्यायचं आपण. आणि जिथे नेफ्रोटॉक्सिटी असेल तिथे अबाकाविर 600 मिलीग्राम ओडी, लॅमोवुडिन बेस्ड ऑन क्रिएटिन क्लिअरन्स म्हणजे इथे इंडिव्हिज्युअल ड्रग द्यावं लागेल आणि डॉलुटाग्राविर 50 मिलीग्राम ओडी. आणि काही स्पेशल सिच्युएशन एटीटी बद्दल मी तुम्हाला सांगितलं की जर रिफाम्पेसिन वर जर पेशंट असेल तर बीडी डोस मध्ये डॉलुटाग्राविर लागणार. तर काय करायचं की टीएलडी एक द्यायचं संध्याकाळी आणि सकाळी म्हणजे 12 तासानंतर डॉलुटाग्राविरचं 50 मिलीग्रामचा सेपरेट ड्रग एक सेपरेट त्यांना द्यायचं ॲज लॉंग ॲज पेशंट इज ऑन टीबी ट्रीटमेंट. टीबी ट्रीटमेंट संपला. टीबी ट्रीटमेंट म्हणजे फक्त रिफाम्पेसिन बेस्ड. एमडीआर टीबी बद्दल मी नाही बोलत आहे. तसंच रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये आहेत आणि ज्यांनी ऑप्ट आउट केलं, ज्यांनी सगळं तुम्ही सांगितलं तरी पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं तर त्याला तुम्ही टीएलई देऊ शकता. तर पुढे फ्युचरमध्ये तुम्हाला सेकंड लाईन असं दिसेल की जे फर्स्ट कॉलम बद्दल बोलतोय लेफ्टमध्ये झिडोडिन कंटेनिंग जे फर्स्ट लाईन जर असेल आणि NNRTI बेस्ड असेल किंवा PI बेस्ड असेल, फॉर एक्झाम्पल इफॅव्रेन, ZLE, ZLN, ZL अटेझोनाविर रिटोनाविर, ZL लोपिनाविर रिटोनाविर हे कुठलाही जर फर्स्ट लाईन असेल या सगळ्या पेशंटसाठी जे सेकंड लाईन असणार आहे हे TLD असणार आहे. आणि जर टिनोफाविरचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्या जागी आपण अबाकाविर वापरू शकतो. आणि जर पेशंट टिनोफाविर और अबाकाविर असेल पण ॲज अ थर्ड ड्रग त्याचं नेव्हरेफिन आणि नेव्हरेफिन किंवा इफॅव्रेन्स किंवा फॉर एक्झाम्पल ZLN, ZLE, ALN, ALE हे जर फर्स्ट लाईन असेल तर त्या पेशंट्समध्ये सेकंड लाईन जे आपण देणार ZLD देणार. तसंच जर PI बेस जर फर्स्ट लाईन असेल म्हणजे TL लोपिनाविर रिटोनाविर किंवा AL लोपिनाविर रिटोनाविर किंवा AL अटेझोनाविर रिटोनाविर असं जर असेल तर त्याचं सेकंड लाईन जे असणार ते ZLD असणार. आणि जिथे आपण झिडोडिन वापरू शकत नाही तिथे आपण डॉलुटाग्राविर ओडी प्लस लोपिनाविर रिटोनाविर त्याच्या बरोबर वापरणार. पण जर तुम्ही PI फर्स्ट लाईन मध्ये ऑलरेडी वापरला असेल, फॉर एक्झाम्पल लोपिनाविर रिटोनाविर ॲज अ फर्स्ट लाईन तुम्ही PI मध्ये फर्स्ट लाईन तुम्ही कुठल्या पेशंट मध्ये वापरला असेल तर सेकंड लाईन मध्ये आपल्याला डरुनाविर रिटोनाविर द्यावं लागेल. म्हणजे त्याचा जे रेजिमेन आहे जिथे आपण झिडोडिन नाही देऊ शकत ॲज अ सेकंड लाईन तर आपल्याला डॉलुटाग्राविर ओडी आणि डरुनाविर रिटोनाविर द्यावं लागेल. ZLD जर पेशंटचा कुठला फर्स्ट लाईन असेल तर इंटिग्रेस बेस्ड फर्स्ट लाईन असेल. मग त्या पेशंटमध्ये जे सेकंड लाईन असणार आहे TL अटेझोनाविर रिटोनाविर असेल म्हणजे PI आपण सेकंड लाईन मध्ये देतोय. मल्टी NRTI एक्सपोज मध्ये डॉलुटाग्राविर आपण देणार आणि जसं मी सांगितलं की डॉलुटाग्राविर बरोबर आपल्याला अटेझोनाविर नाही देता येणार, तिथे आपल्याला लोपिनाविर द्यावं लागेल. तसंच मल्टी NRTI एक्सपोज मध्ये जर आपण PI ऑलरेडी वापरला असेल तर डॉलुटाग्राविर बरोबर आपल्याला डरुनाविर रिटोनाविर द्यावं लागेल. हे जे मी सगळं सांगितलं ह्या टेबलचं दॅट वॉज मेनली फॉर द मेडिकल ऑफिसर्स, SMO अँड MOs. बाकीच्या स्टाफना नाही समजलं असेल प्लीज इग्नोर इट, म्हणजे तुमच्यासाठी इतकं जास्त ते महत्वाचं नसेल. तसंच थर्ड लाईन मध्ये जसं आपण आता डॉलुटाग्राविर राल्टेग्राविर वापरत होतो त्याच्या जागी डॉलुटाग्राविर प्लस डरुनाविर रिटोनाविर हे स्टँडर्ड थर्ड लाईन असणार आहे. पण अगेन थर्ड लाईन आतापर्यंत फक्त COE मधून चालू होत होते, पण इन फ्युचर इट विल बी also ART plus centers or at least some of the ART plus centers after consultation with NACO. NACO will authorize some of the ART plus centers to start third line ART as well. That will happen as this goes further. PL जे चिल्ड्रन आहे जे मागे मी तुम्हाला सांगितलं की वेट लेस दॅन 20 इयर्स असेल किंवा जर वय लेस दॅन 6 इयर्स असेल तर त्यांच्यात काय करायचं तर त्यांच्यात अबाकाविर लॅमोवुडिनचं ऑप्शन आहे आणि त्यांच्यात थर्ड ड्रग म्हणून लोपिनाविर रिटोनाविर असणार. आणि 20 to 30 kg असेल म्हणजे जे मी सुरुवातीला सांगितलं होतं की लेस दॅन 30 kg आणि लेस दॅन 10 इयर्स आपण नाही देऊ शकत. तर 20 to 30 kg असेल जिथे आपण
डॉलुटाग्राव्हिर वापरू शकतो, पण टेनोफाविर नाही वापरू शकत. तर तिथे अबाकाविर, लामोडिन आणि डॉलुटाग्राव्हिर येणार. मोर दॅन 30 kg आणि मोर दॅन 10 years असेल तर तिथे आपण टेनोफाविर पण वापरू शकतो. तर TLD त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील. तर हा एक फ्लोचार्ट आपण फॉलो करू शकतो. एज ऑफ चाइल्ड बघायचं, एज लेस दॅन 6 years असेल किंवा वेट लेस दॅन 20 kg असेल तर AL लोपिनाविर रोटिनाविर असणार. त्याचा एज 6 to 10 years असेल बट वेट 20 to 30 kg असेल, ALD चालू होणार. आणि मोर दॅन 10 years असतील तर म्हणजे इथे आपण टेनोफाविर देऊ शकतो. पण जर अगेन त्याचा वेट लेस दॅन 30 kg असेल तर अगेन विल हॅव टू गिव्ह अबाकाविर. आणि वेट जर मोर दॅन 20 kg असेल तर विल हॅव टू लुक फॉर दी रिनल पॅरामीटर्स. जर रिनल पॅरामीटर चांगले असतील म्हणजे क्रिएटिनिन वगैरे नॉर्मल असेल किंवा क्रिएटिनिन क्लिअरच नॉर्मल असेल तर त्या पेशंट्समध्ये आपण TLD हा कॉम्बिनेशन वापरू शकतो. सो यू नीड टू जस्ट फॉलो दी फ्लो चार्ट. तर HIV TB मध्ये इन CLHIV जर आपण आपल्याला रिफाम्पिसिन वापरायचं आहे आणि PIs पण वापरायचे आहेत आणि डॉलुटाग्राव्हिर आपण नाही देऊ शकत तर त्यावेळेस आपल्याला सुपर बुस्टिंग ऑफ PI करावं लागेल. म्हणजे जिथे आपण लोपिनाविर रोटिनाविर वापरत होतो तिथं लोपिनाविर आणि रेटिनाविर हे इक्वल क्वांटिटीमध्ये आपल्याला वापरावं लागेल. दॅट इज सुपर बुस्टिंग ऑफ PI. आणि जिथे पॉसिबल आहे म्हणजे एज मोर दॅन 6 years आणि वेट मोर दॅन 20 kg तिथे आपण ॲज अ थर्ड ड्रग डॉलुटाग्राव्हिर वापरणार. PEP पण चेंज होईल. सध्याच्या गाईडलाईन प्रमाणे TL आणि लोपिनाविर रोटिनाविर PEP रिकमेंडेड आहे. पण ज्यावेळेस नॅको तुम्हाला सांगेन की त्याचा OM ज्यावेळेस येईल नेक्स्ट फेजमध्ये तर त्यावेळेस आपल्याला PEP मध्ये पण आपल्याला TLD देता येणार. आणि चिल्ड्रनमध्ये PEP द्यायचं असेल जिथे आपण टेनोफाविर देऊ शकत नाही तिथे आपण झिडोडिन देणार. आणि जर अनिमिया असेल तर तिथे आपण अबाकाविर देणार. आणि अगेन वेट प्रमाणे DTG द्यायचं का लोपिनाविर द्यायचं ते आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे वेट आणि एज प्रमाणे. वेट मोर दॅन 20 kg असेल आणि एज मोर दॅन 6 years असेल तर तिथे आपण DTG देऊ शकतो. अदरवाईज आपण लोपिनाविर रोटिनाविर हे थर्ड ड्रग म्हणून वापरणार. काही हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत की आपल्याला एकतर रॉल्टाग्राव्हिरचे जे एक्झिस्टिंग स्टॉक्स आहेत ते वापरून सिंगल डोस जे डॉलुटाग्राव्हिर आहेत ते त्याच्यानंतर वापरायचे आहेत. DTG हे HIV TB मध्ये BD डोसमध्ये द्यायचं आहे ॲज लॉंग ॲज पेशंट इज ऑन रिफाम्पिसिन बेस्ड ट्रीटमेंट. आणि जिथं ते संपेल त्यावेळेस परत OD डोसमध्ये घ्यायचं आहे. चिल्ड्रनचं वेज आणि एजचे क्रायटेरिया कन्सिडर आपल्याला करायचे आहेत. काउन्सलरसाठी हे मी जे सुरुवातीला पूर्ण जे डिस्कशन केलं अबाउट प्रेग्नन्सी पोटेन्शियल अँड प्रेग्नंट वुमन हे सगळे जे मुद्दे आहेत एस्पेशली काउन्सलरसाठी इम्पॉर्टंट होते. म्हणून मेडिकल ऑफिसर्स आणि काउन्सलरनी हे परत एकदा डिस्कशन करून परत एकदा समजून घ्या की मेन मुद्दा काय आहे आणि आपण काय सांगायचा प्रयत्न करतोय. आणि काही डाऊट असेल तर प्लीज गेट बॅक टू अस. इफ यू आर लेस कॉन्फिडंट इन युझिंग DTG यू शुड आय थिंक गेट बॅक टू SACS and NACO and us so that we can help you out in further explaining the whole issue. पण तुम्हाला जर कॉन्फिडन्स नसेल तर यू विल नॉट बी एबल टू कन्व्हिन्स युअर पेशंट्स आणि दॅट विल बिकम अ व्हेरी बिग इश्यू इन फ्युचर. कारण ZLNचे स्टॉक परत अवेलेबल नसणार आहेत इन फ्युचर. मॅन्युफॅक्चरिंग कदाचित बंद पण होईल किंवा खूप कमी होईल. तर दॅट इज ऑल दोज फॅक्टर्स यू नीड टू कन्सिडर. डोंट लँड अप इन अ सिच्युएशन वेअर पेशंट वॉन्ट समथिंग अँड यू डोंट हॅव दोज थिंग्स. सो ते केअरफुली आपल्याला बघावं लागेल. हे फक्त सांगण्यासाठी थोडंसं प्रोग्रामॅटिक आपण इश्यूज 2-3 स्लाइड्समध्ये बघूया की आपले जे टोटल पेशंट आहेत हे नॅकोचा डेटा आहे मार्चचा 2020चा की 13 लाख जवळजवळ 14 लाख पेशंट ART वर आहेत ऑन ART आणि त्यातले ZLN बेस्ड 23% आहेत. तर ओव्हरऑल रेजिमेन जर आपण बघितले तर आपण MPR मध्ये तुम्हाला लास्ट पेजवर दिसतील की किती आपण रेजिमेन वापरतोय, किती टाईपचे आपण रेजिमेन किंवा कॉम्बिनेशन्स वापरतो. तर जवळजवळ मला वाटतं की 14 पेक्षा जास्त रेजिमेन किंवा टाईप ऑफ रेजिमेन आपण वापरतो. आणि फार्मासिस्टना किंवा सॅक्सला किंवा इव्हन नॅकोला सगळ्यांना तो एक प्रेशर आहे की प्रत्येक रेजिमेनचा स्टॉक मेंटेन करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट. इव्हन जर कमी नंबर ऑफ पेशंट असतील, फॉर एक्झाम्पल ALN वर जर बघितलं तर 0% ऑफ पेशंट आहेत. म्हणजे नॅशनली 14 लाखामधून 1500 जर पेशंट असतील तर ते ऑलमोस्ट लेस दॅन 1% आहे. तसंच ह्याच्या पुढची जी लिस्ट होती मी ह्या स्लाइडमध्ये ऍड नाही केलं कारण ते दॅट वॉज लेस दॅन 0% किंवा लेस दॅन 1%. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की जे 14 रेजिमेन आपल्याला जे मेंटेन करायचे होते TLD किंवा DTGच्या म्हणजे कम्प्लीट ट्रान्झिशन नंतर, म्हणजे ज्यावेळेस पुढचे OM येतील, ज्यावेळेस कम्प्लीट ट्रान्झिशन होईल
फक्त 6 रेजिमेन आपल्याला किंवा 6 किंवा 7 रेजिमेन आपल्याला मॅनेज करावे लागतील, विच विल बी व्हेरी कन्व्हिनियंट फॉर नॅको, फॉर ART सेंटर्स, फॉर सॅक्स अँड फॉर एव्हरीवन. तर आपलं आयुष्य एकदम सोपं होऊन जाईल त्याच्याप्रमाणे. म्हणजे जर ओव्हरऑल जर आपण प्रॉब्लेम बघितले, महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जर बघितलं तर एमसॅक्स मध्ये 27% जे पेशंट्स आहेत एमसॅक्सच्या ART सेंटरच्या खाली जे ZLN बेस्ड ट्रीटमेंटवर आहेत, आणि एमडॅक्सचे 25% पेशंट्स आहेत जे ZLN बेस्ड ट्रीटमेंटवर आहेत. तर TLD अवेलेबल झाल्यानंतर इमिडिएटली वायर लोड करून आपल्याला जे सप्रेस्ड आहेत त्यांना स्टॉक असो किंवा नसो आपल्याला त्यांना TLD वर टाकायचं आहे. आता राहिला प्रश्न त्या लोकांचा ज्यांचा स्टॉक आहे, म्हणजे ज्यांच्याकडे मला वाटतं की ZLN खूप साऱ्या सेंटर्समध्ये बहुतेक इधर कमी स्टॉक असेल किंवा स्टॉक आउट पण झाला असेल. तर ज्या सेंटरमध्ये स्टॉक आहे किंवा जास्त स्टॉक आहे त्यांनी काय करायचं? त्यांनी हे करायचं आहे की जे पेशंट ZLN वर आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा त्यांचा वायरल लोड केला आणि वायरल लोड मोर दॅन 1000 आला, आता ह्या पेशंटला तुम्ही पुढचे 3 महिने स्टेपअप काउन्सिलिंग करणार, बरोबर? तर हे स्टेपअप काउन्सिलिंगच्या वेळेस पेशंट्सला जे आपण ART देणार तर ते ZLNच असणार आहे. म्हणून ZLNचा स्टॉक अजून तुम्हाला लागणार जोपर्यंत कमीत कमी 3 महिने तर पुढचे या लिमिटेड नंबर ऑफ पेशंट्स साठी तुम्हाला लागणार आहे. म्हणून ज्या लोकांकडे जे स्टेपअप काउन्सिलिंग किंवा एनहान्स अडेरन्स काउन्सिलिंग मध्ये असणारे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी लागणारे जे ZLN आहे त्याची क्वांटिटी किती होईल हे तुम्हाला तेव्हाच कळणार ज्यावेळेस तुम्ही वायरल लोड स्केल अप कराल, ज्यावेळेस तुम्ही वायरल लोड सगळ्यांचा करून घ्याल, किंवा आतापर्यंत जर ऑलरेडी केलं असेल तर थोडंसं डेटा मॅनेजर बरोबर बसून अनालाइज करा की किती तुमच्याकडे स्टॉक आहे, किती पेशंट असे निघतील ज्यांना स्टेपअप काउन्सिलिंगची गरज आहे आणि पुढच्या 3 महिन्यासाठी त्यांना लागणारा स्टॉक किती आहे. आता उरलेला जे स्टॉक आहे तर ते त्यांनी सॅक्सला कळवावं की हा स्टॉक तुम्हाला कदाचित नाही लागणार इन फ्युचर किंवा कमी लागणार आहे. आणि जर सॅक्सना हे माहिती असेल की हे किती स्टॉक ते मागे घेऊ शकतात, जे ज्या सेंटरमध्ये एक्स्ट्रा स्टॉक आहे, तर ज्या सेंटर्समध्ये लागणारा स्टॉक आहे तिथे हे ट्रान्सफर करू शकतात. तर हे रिलोकेशन्स कॅन बी डन इफ सेंटर कॅन अनालाइज देअर ओन पेशंट डेटा. डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम सॅक्स, कारण त्यांच्यासाठी हे डिफिकल्ट आहे. प्रत्येक सेंटरमध्ये किती लोक अंडर स्टेपअप काउन्सिलिंग आहे जे ZLN वर होते, दॅट इज ऑलमोस्ट आय थिंक इट इज रिअली डिफिकल्ट फॉर सॅक्स टू डू सेंटर वाईज. तर सेंटरनी ही ऍक्टिव्हिटी केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला पण समजेल की इधर तुम्हाला किती ZLN ची रिक्वायरमेंट आहे किंवा किती ZLN तुम्ही रिलोकेट करू शकता. तर बोथ द थिंग्स कॅन बी हॅपनिंग हिअर. तर त्यासाठी मला वाटतं की म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की ऑल दीज थिंग्स नीड टू बी डन व्हेरी केअरफुली and by team effort. And wherever you require any help, you can reach out to SACS team or ITech team, and if you need any help, we'll be happy to help you out. तर बेसिकली हे ब्रॉड प्रिन्सिपल्स आहेत की सगळ्यांचा वायर लोड करायचं आहे आणि ट्रान्झिशन त्याच्याप्रमाणे आपल्याला प्लॅन करायचं आहे ZLN टू TLD, आणि जे सप्रेस्ड आहेत त्यांचा आपल्याला इमिडिएटली ट्रान्झिशन करायचं आहे. वुमेन इन रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे 15 to 49 एज ग्रुप जे आहेत त्यांचं काउन्सिलिंग कसं करायचं, म्हणजे काउन्सिलर्सनी मला वाटतं की एकमेकांच्या प्रॅक्टिस पण करा, डिस्कशन्स करा. आय थिंक इट विल रिक्वायर सम मोर एफर्ट्स फ्रॉम युअर साइड in terms of getting used to this language. तर म्हणून it will need some kind of practice and some kind of internal, I think, discussion. You don't need any extra training for that. I don't think so, because many of the counselors are very much experienced. They know how to handle these issues. आणि आतापर्यंत आपण जे फ्रिक्वेंट जे सबस्टिट्यूशन्स किंवा स्विचेस आहेत त्याच्यात पण आपल्याला एक्सपिरियन्स झालेला आहे ऑलरेडी. तर आय थिंक we can discuss this internally, and if there is any issue, you can discuss with the medical officers who can help you in understanding the whole issue. And if medical officers have themselves any problems, they can always reach out to us for any clarifications. तर एक्झिस्टिंग स्टॉक शॅल बी युटिलाइज प्रॉपरली बिफोर ट्रान्झिशन, हे हा जे पॉईंट आहे याच्यासाठी आहे जे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ZLNचा इश्यू. तर मेन मुद्दा हा आहे की इमिडिएटली ट्रान्झिशन तर करायचंच आहे, पण स्टील यू विल नीड सम ZLN स्टॉक. तर किती लागणार त्याच्यासाठी होल एक्सरसाइज तुम्हाला करावं लागेल. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो की काही लोकांना हा प्रश्न असेल की TLEचा आपण सध्या का TLD नाही करत. त्याचा रिझन हा आहे की इफॅव्हरेनचा इनफ स्टॉक आपल्याकडे आहे. जर तुम्ही आता TLEचे सगळ्या पेशंटला TLD वर घेतलं तर इफॅव्हरेनचा स्टॉक सगळा वेस्ट होऊन जाणार, विच इज अगेन व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सर दॅट इज द रिझन, जस्ट फॉलो व्हॉट NACO इज टेलिंग यू. डोंट गो बियॉन्ड दॅट unless very critical or exceptional situations in which you can approach SACS for guidance. But otherwise, I don't think you need to go beyond what NACO is or SACS is telling you. Otherwise, it will completely disturb the
whole stock issues. हे काही की इश्यूज आहेत जे काउन्सिलर्सनी कन्सिडर केलं पाहिजे की किंवा जे आपण म्हटलो की प्रॅक्टिस जर ते करत आहेत तर एकतर करंट जे माझे मेडिसिन्स आहेत तर ते आपण का कंटिन्यू करत नाही ते आपल्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. आणि जे साइड इफेक्ट बद्दल किंवा वेट गेन झालं तर काय, all these things need to be discussed, and before that I think counselors can practice within themselves before actually doing counselings of the patients. कारण मला वाटतं काही juniors counselor पण असतील, they will have some questions, तर I think their peer counselors can help them in explaining the whole issue and make it easier for patients to understand. लास्ट 2 स्लाइड, MPRचा फॉर्मॅट चेंज होतोय. सगळ्यांनी स्पेशली डेटा मॅनेजर्सनी नॅकोच्या वेबसाईटवर जायचं, naco.gov.in, तिथे CSTच्या सेक्शनमध्ये जायचं आणि CST किंवा पब्लिकेशनच्या सेक्शनमध्ये जा, तिथे CST किंवा केअर सपोर्ट अँड ट्रीटमेंट दिसेल, तिथे जा आणि त्याच्या खाली तुम्हाला MPRचा फॉर्मॅट दिसेल एक्सेलचा. तर हा नवीन फॉर्मॅट आहे, ते डाउनलोड करून घ्या. 1 एप्रिल 2020चा. जर तुम्ही ऑलरेडी हे वापरत नसाल तर हा फॉर्मॅट तुम्हाला वापरायचा आहे, कारण या फॉर्मॅटमध्ये जर पुढे जाऊन बघितलं तुम्हाला DTG दिसेल, TLD तुम्हाला इथे दिसेल आणि DTG पण दिसेल. सो दॅट यू विल बी एबल टू रिपोर्ट इन अप्रोप्रिएट कॉलम्स. तर ज्या लोकांनी अजूनपर्यंत डाउनलोड केलं नसेल नॅको वेबसाईटवरून ते डाउनलोड करा. So that's it from my side. I think I tried to answer those questions who came to me before this session. But if at all there are any more questions and if there is anything in the chat box, I'll be happy to answer. And if Shweta has taken out those questions. So no questions in the chat box so far. Okay. We are unmuting the participants. This will be difficult, I think, with everyone. But still, if anyone has any question, can you please type in the chat box? That will be easier. कारण सगळ्यांमध्ये still you can unmute, I think, if there is something which I can discuss. You can unmute, but it will be better if you can type in the chat box so that we can answer. If patient on DTG conceives. That is a good question, that if patient on DTG conceives, so when you will know that they have conceived or the lady has conceived, usually that will be after 1 month, where exposure to DTG has already happened. तर जर 1 महिना किंवा 2 महिने ऑलरेडी होऊन गेलेले आहेत तर कंटिन्यू DTG, there won't be any problem. That is the reason before they get conceived, before you start DTG in them, all these issues, all these questions or clarifications need to be made to the patients before they become pregnant. But once they become pregnant, and at least I have not seen any like diagnosis of pregnancy before 1 month. So after 1 month, it doesn't make any difference. You can continue with DTG itself. Any other question? What would be the actions for LAC and DSG patients on ZLN regimen? LACचं पण तेच राहील की LACचे जे पेशंट आहेत त्यांच्यात पण वारा लोड करून त्यांना पण चेंज करावं लागेल. तर ART सेंटर्स जे LACला लिंक्ड आहेत त्यांना त्या पेशंट्सना परत वारा लोडसाठी पहिल्यांदा बोलवावं लागेल. आय डोंट नो की किती लोकांचा LACच्या पेशंटचा वायरल लोड अजून झाला आहे. जर झाला नसेल तर प्लॅन वायरल लोड इन अ वे that LAC patients do come in and you get their viral load done, आणि based on viral load तुम्हाला ते चेंज करावं लागेल आणि whatever stock is remaining with the LACs you can bring it back to ART center. पण viral load will be the first step in doing transition. तर ते तुम्हाला प्लॅन करावं लागेल as per your metropolis schedule. When will the stock of TLD arrive at the ART centers? As far as I know and what as I have been informed by SACS, it is in transition. It is in transit phase. If anyone is there in this session from SACS and if they know more than this, please respond to that. But as far as I know, anyone from SACS? If the centers have not yet received, I think you will receive it very soon. That is what I have been informed from SACS, but you can always reach out to anyone from SACS for that specific answer.
Okay. In case the parent ART center is a COVID center and the patients are reluctant to go there for viral load testing, how can it be done? Please guide. सी व्हायरल लोड करणं हे खूप महत्वाचं आहे आणि पेशंट रिलक्टंट आहेत दॅट वी कॅन अंडरस्टँड अँड कोविड हॉस्पिटल असल्यामुळे रिलक्टंट असणं दॅट इज अ बिट डिफरंट चॅलेंज. जिथे पण नॅकोनी हे सांगितलंय की इफ बिकॉज ऑफ कोविड जर व्हायरल लोड पॉसिबल नसेल तर लास्ट व्हायरल लोड कन्सिडर करा. I think under this clause you can take those patients, but that is not ideal. I would say counsel them in a way that they come to the center for at least for one day with all precautions and those things, and they give blood for viral load testing. I think this need to be explained properly to the client, making them understand, because this is important. And we can understand their fear, but तिथे आपल्याला कदाचित कोविडचं पण काउन्सिलिंग करावं लागेल. Guidance for follow-up of viral load of patients on TLD. हा ते TLD वर जर असतील तर सेम असणार जे जे आपण आता म्हणतोय ना. जर त्यांचं सुरुवातीला व्हायरल लोड झाला नसेल म्हणजे न्यू इनिशिएशन जर आपण केलं, सध्या आपण करत नाहीये बट आय एम जस्ट अज्युमिंग दॅट, पण आता जे आपण केलंय तर डायरेक्टली त्यांचं आता 1 वर्षानंतरच होणार आहे. वन सेकंड, TLD चालू केल्यानंतर 6 महिन्यानंतर व्हायरल लोड करा असं तर गाईडलाईन मध्ये मला वाटतं नाहीये, इफ आय मिस्ड दॅट. बट ॲज फार ॲज आय नो ॲज ऑफ दिस पॉइंट चालू केल्यानंतर आपल्याला 1 वर्षानंतर नेक्स्ट व्हायरल लोड ॲज रुटीन व्हायरल लोड जे आपण करतोय की ऑल ART पेशंट्स आफ्टर फर्स्ट 6 months डू फर्स्ट व्हायरल लोड, इफ दे आर सप्रेस्ड देन डू नेक्स्ट व्हायरल लोड आफ्टर 1 year. तर तसंच जे ZLN चे पेशंट आहेत ते सप्रेस्ड आहेत म्हणून आपण TLD वर घेतोय, तर त्यांचा नेक्स्ट व्हायरल लोड इफ आय एम नॉट रॉंग इट विल बी ओनली आफ्टर 1 year. पण याच्यात जर काय चेंज असेल तर ते सांगतील. मदर DTG वर असेल तर बेबीला नेव्हरेपिन द्यायचं का? फॉर प्रोफायलॅक्सिस नेव्हेरेपिन जे प्रोफायलॅक्सिसचे जे गाईडलाईन आहेत जे आहेत तसे असणार, तर त्याच्यात चेंज नाहीये. तर वॉट एव्हर 6 weeks or 12 weeks prophylaxis for child is there, so that we will give, आपण देणार बेबीला, जसं सध्याचे गाईडलाईन आहेत. Should KFT be done before starting TND? Before TLD? TND. I don't know, maybe it's a typo error. Maybe it is typo error. TLD च्या अगोदर KFT ची गरज नाहीये. See, dolutegravir is safe as far as kidney is concerned. So you need not do any dose adjustments. You can give dolutegravir. Only in severe cases of renal failure, they have said that for the other treatment you need to consider to make the other considerations. But for HIV treatment, giving TLD, that is not an issue unless the patient is in failure. Failure जर असेल तर dolutegravirचा जे डोस आपण देणार आहे ते कदाचित इनफ नसेल, म्हणून that is in severe failures or kidney failures where ART is failing. Otherwise it is not required. So then it is dolutegravir is safe in if there is any nephrotoxicity or renal problems. DTG चे अजून काय काय साइड इफेक्ट्स आहेत? मे बी जे सांगितले ते सोडून अजून काही साइड इफेक्ट्स आहेत? जे सांगितले तेवढे नोन साइड इफेक्ट्स आहेत, बट बियॉन्ड दॅट ऑनेस्टली नो वन नोज. सो त्याच्या पलीकडे अजून साइड इफेक्ट असतील पण तर या स्टेजला आपल्याला माहिती नाहीये. जसं तुम्ही वापरायचं चालू कराल आणि डेटा जे आहे त्याच्या बेसिसवर जे साइड इफेक्ट होते ते तुम्हाला ऑलरेडी सांगितले. त्याच्या पलीकडे अजून जर साइड इफेक्ट काय असतील तर जसं आपण वापरायचं चालू करू आणि जेव्हा तुम्ही रिपोर्ट करायचं चालू कराल, and there will be some pharmacovigilance activities also in some of the centers, especially COEs across the country. We will get more data regarding side effects in addition to whatever is known as of now. Do we need to repeat baseline investigations before switch to DTG? No, you need not. No. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत?
Okay, then if you don't have any questions, we can stop. We will circulate FAQs also आणि NDLS चे पण FAQs होते आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ते पण आम्ही ऍड करू. तर ते नाको एकदा रिव्ह्यू करेन आणि त्याच्यानंतर विल सर्क्युलेट दोस. जर कोणाला काही प्रश्न असतील, you can write to us, you can use our WhatsApp platforms, or also you can write emails, you can call us, you can get back to us if you have more questions. So thank you everyone for your participation, and thank you Shweta and Thank you, Praveen. sir. Thank you, So, everyone. and thank you MSAX and MDAX officials. Thank you.